वर्षानुवर्षापासून बेपत्ता असलेले आमदार बाजोरिया पिता पुत्रांची निवडणुकीचं बिगुल वाजताच गुडघ्याला बाशिंग बांधून जिल्ह्याच्या राजकारणात उतरले. काही स्थानिक नेतेमंडळींद्वारेही या आमदार पिता पुत्रांची वकिली व गुणगाणही सुरू. परभणी हिंगोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काही लोकप्रतिनिधींची मर्जी लक्ष्मी अस्त्राचा वापर करीत विधानपरिषदेवर पोहोचलेल्या विप्लव बाजोरिया यांनी संपूर्ण कारकिर्दीसह गेल्या 8 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतदार तर दूरच परभणी हिंगोली या दोन्ही जिल्ह्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्याच आमदार बाजोरियांनी विधानपरिषदेचे बिगुल वाजल्याबरोबर गुडघ्याला बाशिंग बांधून स्वतःच्या राजकीय पुनर्वसनाकरिता जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात पुन्हा उडी मारत चाचपणी सुरू केली. गेल्या 30-35 वर्षांपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत प्रेम असणाऱ्या नागरिकांनी जिल्ह्याने सार्वत्रिक असो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आजपर्यंत सातत्याने मतपेटीद्वारे भरभरून असे प्रेम व्यक्त केले. निष्ठावान कार्यकर्त्यासह आयाराम दयारामना सुद्धा सत्तेच्या खुर्चीवर बसवण्याची संधी दिली. कहर म्हणजे त्याहीपलीकडे या शहरासह जिल्ह्याशी अर्थार्थी संबंध नसणाऱ्यांना पण लादल्या गेलेल्या पुढाऱ्यांना सुद्धा या जिल्ह्याने सत्तेच्या खुर्चीवर बसवलं हे वास्तव आहे. परंतु त्या शिवसेनेने शेकडो लोकप्रतिनिधींनी भरभरून प्रेम व्यक्त केलेल्या या जिल्हावासियांच्या पदरात काय पडलं, हा एक राजकीय अभ्यासकांसह सामान्यांच्या दृष्टीनेही संशोधनाचाच विषय आहे. त्याचे एक ताज उदाहरण म्हणजे मे 2018 सालच्या परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना श्रेष्ठींनी या स्थितीचा पुरेपूर फायदा उठवून विदर्भातील अकोल्याच्या विप्लव बाजोरिया यांना विधानपरिषदेवर पाठवले. या यशानंतर देशातील विधान परिषदेचे सर्वात तरुण सदस्य म्हणून मिरवू लागले. दुर्दैव असे, त्या निवडणुकीत निवडून आल्याचे प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर अर्धवट विजयाची मिरवणूक सोडून आमदार बाजोरिया पिता पुत्रांनी या दोन्ही जिल्ह्याला जी पाठ दाखवली ती आजपर्यंत गेल्या 8 वर्षात या जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार या नात्याने विप्लव बाजोरिया यांनी विधानपरिषदेवर आपल्या 6 वर्षांच्या कारकिर्दीत काय दिवे लावले, जिल्हावासी तर दूर त्या मतदारसंघांतर्गत मतदारांना सुद्धा आजपर्यंत कळले नाही. आमदार बाजोरिया यांनी सुद्धा मतदारसंघात जिल्ह्यात कधी दौरे केला नाही. जिल्हावासी तर दूर पण मतदारांची सुद्धा विचारपूस केली नाही. 6 वर्षाच्या कारकिर्दीत स्वतःच्या स्थानिक विकास निधीतून दिलेल्या निधीसह केलेल्या कामांबद्दल ओळीनेही माहिती दिली नाही. काही लाभार्थी अपवाद, दोन्ही जिल्ह्यांना आमदार बाजोरिया यांच्या विकास कामातील योगदानाबद्दल अनभिज्ञताच आहे. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांचा 1-2 दौरे अपवाद. आमदार बाजोरिया यांनी या जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीसह अन्य महत्त्वपूर्ण शासकीय बैठकांना सुद्धा हजेरी लावली नाही. 2018 पासून नैसर्गिक आपत्ती असो की कोरोना सारख्या महामारीत सुद्धा या आमदार महाशयांनी फिरकणं तर दूरच ढुंकूनही चौकशी केली नाही. म्हणजे शिवसेनेच्या संघटनात्मक कामात सुद्धा कधीच स्वारस्य दाखविले नाही. कहर म्हणजे गेल्या 8 वर्षात आमदार बाजोरिया पिता पुत्रांनी या जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राशी सुद्धा कधीही ढवळाढवळ नाही. आमदार बाजोरिया यांना दाखवा अन बक्षीस मिळवा अशी विरोधकांनी सातत्याने खिल्ली उडवली. परंतु सर्व टीका टिप्पणी वगैरे गोष्टींकडे सराईतपणे दुर्लक्ष करीत आमदार बाजोरिया हे 6 वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून परभणी व हिंगोली या 2 जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत सत्तेची फळे चाखत बसले. तेच आमदार बाजोरिया आता विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजल्याबरोबर गुडघ्याला बाशिंग बांधून जिल्ह्यातील सत्तारूढ पक्षाच्या काही लोकप्रतिनिधींसह नेतृत्वाच्या संपर्कात आले आहेत.